नमस्कार रसिक मित्रांनो, सदरील बातमीचे संकलन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून करण्यात येत आहे। आजची बातमी आहे, शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा उत्कृष्ट व रास्त भावात मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती। नांदेड दिनांक 17। खरीप हंगाम लवकरच सुरू होत असून शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते व कीटकनाशके मिळण्याकरिता विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत। त्यासाठी जिल्ह्यात जिल्हा स्तरावर एक व प्रत्येक तालुका स्तरावर एक असे एकूण 17 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे। त्यामुळे कोणत्याही निविष्ठा विक्रेत्यांनी गैरव्यवहार, साठेबाजी, जादा दराने विक्री, बोगस खते बियाणे विक्री करू नये असे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी BS बराटे यांनी केले आहे। शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करताना काही अडचणी येत असतील किंवा विक्रेत्यांकडून अडवणूक होत असेल तर तात्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे। खरीप हंगामामध्ये कृषी सेवा केंद्र चालक किंवा खाजगी एजंटमार्फत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते बियाणे व कीटकनाशके विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यासाठी कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्राची नियमित तपासणी करण्यात येते। सर्व निविष्ठांचे व्यवस्थित वाटप व चांगल्या प्रतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळतील, त्यांची निविष्ठासाठी अडवणूक होणार नाही यासाठी भरारी पथक काम करणार आहे। त्याचबरोबर कृषी निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी, जादा दराने विक्री असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास उत्पादक विक्रेत्यांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात येतील। गैरव्यवहाराचे स्वरूप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा बोगस बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री केल्यास संबंधितांविरुद्ध भरारी पथकामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। तालुका स्तरावर भरारी पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, निरीक्षक वजन व मापे व मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश आहे। जिल्हास्तरीय भरारी पथकात कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक, वजन मापे निरीक्षक यांचा समावेश आहे। मागील वर्षात कृषी विभागामार्फत नांदेड जिल्ह्यात बोगस खते विक्री केल्यामुळे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे। बियाणांची अनधिकृत विक्री केल्यामुळे एका बियाणे उत्पादकावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे। तसेच अप्रमाणित बियाण्यांची विक्री केल्यामुळे उत्पादक व कृषी सेवा केंद्र चालक यांच्या विरुद्ध 68 न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत। येणाऱ्या खरीप हंगामामध्ये मोहीम राबवून कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांच्या तपासण्या करण्यात येणार असून त्यामध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधितांचा परवाना निलंबित अथवा रद्द करण्यात येईल, असेही कृषी विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे। सदरील माहिती ही जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्याकडून संकलित केलेली आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।